मालक बोलतो या व्हिडिओच्या माध्यमातून. आज आपण सिंदखेड राजा राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या माहेर घर म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्रातून आलेली जी दिंडी आपण या लोकांचं प्रथमतः स्वागत करू. कारण आज राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा जन्म या ठिकाणी या सिंदखेड राजा या ठिकाणी झालेला आहे. या निमित्तानं आपल्या महाराष्ट्रातून बरेच काही महिला या ठिकाणी आलेले, पुरुष आलेले, मुलं आलेले, सगळे या ठिकाणी आलेले. आज आपण एक प्रथमतः एक नारा देऊ, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा, राष्ट्रमाता माँसाहेबांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, धर्मवीर संभाजी महाराजांचा, धर्मवीर संभाजी महाराजांचा, क्रांती सूर्य ज्योतिबा फुलेंचा, क्रांती सूर्य ज्योतिबा फुलेंचा, सावित्रीबाईंचा, तसेच आपले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे जनक म्हणून ओळखले जाणारे त्यांचा सुद्धा आपण गौरवाने या ठिकाणी जय जयकार करू. आपले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आज आपण या ठिकाणी आलो आणि सगळ्यांची आपण माहिती करून घेणार आहोत. काही तुम्ही इथं का आल्या? तुमचं नाव सांगा. नाव सांगा तुमचं. जिजाबाई. जिजाबाई. इथं हे तुम्ही आता पहिल्यांदाच आला की इथं? पहिल्यांदा. कुठून आला? गाव कोणतं? वसमत तालुका. वसमत तालुका. वसमत. आपलं नाव सांगायचंय. सांगा नाव तुमचं. पार्वतीबाई. पार्वती. कोण बोलू शकतंय? कोण बोलू शकतंय? बोललं पाहिजे ना. पार्वतीबाई बोला. हा, कोणी बोललं पाहिजे. बोला. हा, सांगा तुझं नाव. हिंदूबाई. हिंदूबाई. आम्ही या कार्यक्रमाला पाहण्यास करता आलेलं आहे. म्हणजे इथं हे जे तुम्हाला जन्मभूमी जी आपले राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांची जन्मभूमी पाहायची होती त्या निमित्तानं तुम्ही सगळे या ठिकाणी आलात. बरोबर. हा, सांगा ताई आपलं नाव. शांताबाई. शांताबाई. आपण कशा करता आला इथं? आम्ही आलो जिजाबाईचा जन्मदिवस आहे. जन्मदिवस पाहण्यासाठी आणि गाव पाहण्यासाठी किंवा इथं आपली जी माता आहे, ज्या मातेने एक सूर्याला जन्म दिला, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हे केलंय, रयतेचे राजे म्हणून ओळखले जातात, त्यांना एक जन्म दिला. ती माताची भूमी कशी आहे हे पाहण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलात. सर आपलं नाव. मी सर दिनकर बोडके, मराठा सेवा संघाचा जिल्हा कार्याध्यक्ष वाशिम जिल्ह्याचा असून मी नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचा कार्याध्यक्ष आहे. नामदेव तुकाराम वारकरी परिषदेच्या वतीनं गंगाधर महाराज कुरुंकर यांनी गेल्या वर्षीपासून जवळपास 250 महिला आमच्या सोबत असतात. आणि या सगळ्या महिला अनेक म्हणजे हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यातल्या असून या नियमितपणे आम्ही 2 वर्षापासून इथे येत आहोत. धन्यवाद. धन्यवाद. जय जिजाऊ, जय जिजाऊ. अशा निमित्तानं आज या ठिकाणी सगळे ज्या महिला ठिकाणी आलेल्या आहेत आणि आज आपण चोपदार या ठिकाणी आहेत. बोला सर. जय जिजाऊ. मी चोपदार विश्वनाथ मुरवाडी कोठारी तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून आलो. 2 वर्षापासून आमच्या महाराजासोबत चोपदारपणा करतो. बर. जय जिजाऊच्या जन्माला 2 वर्षापासून येतो. बर. 2 वर्षापासून तुम्ही आता एक दिंडी आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू केला आणि आज आपल्या गावामध्ये बी असं जिजाऊ. बोला. माझे नाव श्रींबकराव माधवराव मगर, राहणार सिंधी, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. मी गंगाधर महाराज हे 2रं वर्ष आहे. जिजाऊच्या जयंती आम्ही आतापर्यंत पाहिली नव्हती, पण गेल्या वर्षीपासून आमच्या गावातली 20-25 लोक या दिंडीमध्ये सामील झाली. सर्व 10-12 गावचे लोक आहेत. या निमित्ताने आलो. बरोबर. ठीक आहे. आज या ठिकाणी आले, आपण यांचं प्रथमतः स्वागत करू आणि असेच आपले ह्या दिंडीचा पायंडा अखंड चालू राहावा या निमित्तानं आपण या ठिकाणी या निमित्तानं आपण असं यांना आश्वासन करतो की ही ह्या जन्मभूमीमधली दिंडीचं एकही खंड न पडता ही चालू राहावी अशा माध्यमातून. सांगत आहे आपलं नाव माझं दत्ताबाई श्रीमतराव मगर, राहणार सिंदगी. बरोबर. काय निमित्तानं तुम्ही इथं आले? काय निमित्तानं आले तुम्ही? आज जन्मोत्सवाच्या निमित्ताने इथं आले की नाही? कधी आले? काल आले का? आज आलो आणि परवाच्या दिवसापासून निघालो. आम्ही 10 तारखेपासून निघालो, 12 तारखेला इथं आलो. बरं. फायनली आले का? नाही, वाहनामध्ये आले. बरं. धन्यवाद. जय जिजाऊ. जय जिजाऊ. धन्यवाद. बंद करा.